नमस्कार मंडळी, आजच्या कॅप्शनवरून तुम्हाला समजलं असेल की हा एक अपडेट ब्लॉग आहे आणि ब्लॉगची सुरुवात मी करते कारण मंदार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्या मागे काही गोष्टी आहेत. म्हणजे 2 दिवसापूर्वी आता कसं काय झालं ते सगळं मी तुम्हाला सांगते. म्हणजे सगळं नीट चालू होतं, त्याची तब्येत वगैरे सगळं ठीक होतं, पण अचानक सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आत्ता मी हॉस्पिटलमधूनच बोलते, मी थोडंसं बाहेर आहे आणि खूप सिरियस होती तब्येत. पण आता त्याला सलाईन वगैरे लावलेले आहेत. पण ते सुरुवात कुठून झाली, म्हणजे 2 दिवसापूर्वी मंदारला रात्री इचिंग सुरुवात झाली. म्हणजे इचिंगला म्हणजे खाज पूर्ण अंगाला त्याच्या यायला सुरुवात झाली. तर 2 दिवसापूर्वी मंदारला अचानक इचिंग सुरुवात झाली, म्हणजे पूर्ण बॉडी त्याच्या खाज यायची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर रात्र होती, म्हणजे सगळे झोपले होते. तर मंदारनी आम्हाला सांगितलं नाही की बाबा ताई असं होतं आहे किंवा मम्मी मला हे वाटते ते वाटते किंवा खाज येते इचिंग येते, काहीच गोष्टी बोलला नाही तो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक तर उठवायला पाहिजे होतं त्याने. आणि सकाळी त्यांनी सांगितलं, रात्रभर त्यांनी खाजवर म्हणजे पूर्ण इचिंग वगैरे सुरू होतं त्याचं. आणि सकाळी उठून सांगितलं की मला इचिंग होते. म्हणजे तुम्ही विचार करा की रात्रभर तो मुलगा खाजवत बसला होता, पण त्यांनी बिलकुल सांगितलं नाही. ती एक त्याची चूक आहे. त्याच्यानंतर थोडं सांगायचं तर आमच्याकडे मेडिसिन्स वगैरे सगळ्या अवेलेबल असतात, म्हणजे नॉर्मल बेसिक ज्या आहेत त्या, बाबा इचिंगसाठी कोणती आहे किंवा डोकं दुखण्यासाठी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर ते सांगितलं असतं तर ॲटलिस्ट रात्रभर ते थांबलं असतं आणि त्याच्यानंतर ते थोडंसं इचिंग कमी झालं असतं. सकाळी मम्मीने पटकन टॅबलेट दिली आणि रात्रभर जागं असल्यामुळे आणि इचिंग वगैरे सगळं पूर्ण बॉडीला सुरू असल्यामुळे त्याला आला विकनेस पूर्ण. आणि सेम डे त्याला विकनेस आला आणि आमचे फॅमिली डॉक्टर त्यावेळेला अवेलेबल नव्हते, 2 दिवसासाठी ते बाहेर होते. तर त्याच्यानंतर मग लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे इचिंगचा दिवस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला म्हणाला की ठीक वाटतं, आता सगळं नॉर्मल आहे, म्हणजे असं काही नाही आहे, फक्त थोडा विकनेस आहे. मला म्हणतो की आपण नॅशनल पार्कला जाऊया. म्हटलं अचानक नॅशनल पार्कला म्हणजे कशाला, काय, थोडा रेस्ट कर ना, तुला कालच इचिंग वगैरे झाली, थोडं रेस्ट कर, थोडं बरं वाटेल. कारण मंदारचं असं आहे ना की आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्याच्या, की त्याला कसं वाटतं ना, तो त्याला काय करायला पाहिजे किंवा काय आहे, ते सगळ्या गोष्टी एवढ्या वर्षापासून आम्ही बघतो आहे, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या डिटेलमध्ये माहिती आहेत. त्याच्यानंतर मला म्हणतो की ठीक वाटतं आता मला, फक्त थोडासा विकनेस आहे एकदम, बाकी तर त्याचं सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून बघितलं तर सगळं नॉर्मल होतं. ज्या दिवशी रात्री इचिंग वगैरे झाली तो सकाळचा दिवस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 दिवसानंतर नॅशनल पार्कचा प्लॅन अचानक त्यांनी केला की ताईचं जाऊन येऊया. तो ब्लॉग पण बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे असं होतं की वातावरण पूर्ण हीट थोडंसं होतं, पाऊस नव्हता त्यावेळेला, पूर्ण वातावरण हीट वाटत होतं. आणि आम्ही दुपारच्या वेळेला गेलो होतो, सकाळी पण नाही. 1 वाजता मला बोलतो की चल ताई नॅशनल पार्कला जाऊया. मी म्हटलं की थांब आजचा दिवस थांब, थोडंसं रिलॅक्स हो, थोडं बरं वाटतं तुला जे लो फील होतं ते. पण नाही, म्हटलं ठीक आहे चल जाऊया आता. गेल्यानंतर मग तिकडे सायकलिंग वगैरे केली, त्या सगळ्या गोष्टी तर ते तर आहेच. तिकडे पूर्ण हीट वगैरे होती सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे त्याच्या बॉडीला ते सूट नसेल झालं त्या सगळ्या गोष्टी. आणि चढण वगैरे होती सगळं, जिकडे आम्ही गेलेलो तिकडे थोडीशी, म्हणजे असं नाही रस्ताच होता, असं डोंगर वगैरे नाही चढलो, पण तरी पण एक गोष्ट आहे की ते थोडं नाही जायला पाहिजे होतं, 1 दिवस थोडं रेस्ट करायला पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. त्याला रात्री पण तो म्हणजे ठीक होता. आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे नॅशनल पार्कला गेल्याच्या आम्ही संध्याकाळी आलो, म्हणजे जवळजवळ रात्रीच पोचलो आम्ही घरी, कारण दुपारी गेलो होतो. रात्री 8-1च्या दरम्यान आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला त्रास व्हायला लागला. मी गेले होते बाहेर एका कामासाठी, मम्मी घरी होती. मम्मीचा मला फोन आला की पायल मंदारची तब्येत सिरियस झाली. मला कारण खूप कामं होती, मला कुठे जायचं होतं, 2-3 कामं मी एकत्रच करणार होती. तर ती कामं सोडून सगळी मी मग पटकन घरी आले. मम्मी तोपर्यंत फॅमिली डॉक्टरांना दाखवून आले होते. फॅमिली डॉक्टर तेव्हा अवेलेबल होते आणि डॉक्टरांनी इंजेक्शन पण दिलं, कारण खूप जास्त त्याचं लो झालेला BP. आणि BP म्हणजे कसं लो असतो तो वेगळी गोष्ट आहे, पण लोपेक्षा पण एकदम मायनसमध्ये असतो ना, ती खूप वाईट गोष्ट आहे. तर ते त्याचं झालं होतं. आणि चक्कर, ताप वगैरे, थंडी, लूज मोशन, वॉमिटिंगसारखं, फीवर, या सगळ्या गोष्टी एकत्रच सुरू झाल्या त्याला. तर कळायला मार्गच नाही की नक्की कशामुळे झालं आहे. तर ते सगळं आणि डॉक्टरकडे गेलो आणि त्याच्यानंतर मग मी आली घरी. त्याच्यानंतर सगळं बघितलं, त्याला थोडंसं मम्मीने डाळ भात पण भरवला, त्याच्यानंतर औषधं घेतली. ते झाल्यानंतर पुन्हा त्यांनी वॉमिटिंग केली, कारण डॉक्टरांनी एक पावडर लिहून दिलं होतं, म्हणजे ORS टाईप असते ती, तर ती त्याला सूट होत नाही. जे नॉर्मली आम्ही त्याच्यासाठी वेगळी मागवत होती, ती वेगळी ORS जी ग्रीन पॅकेट असते, तुम्हाला माहीत असेल. आणि दुसरी डॉक्टरांनी लिहून दिलेली ती संत्र्याची होती, तर ती त्याला सूट झाली नाही आणि त्याच्यामुळे वॉमिटिंगसारखं झालं त्याला खूप. तर
पुन्हा वॉमिटिंग केली त्यांनी, 2दा वॉमिट केलं आणि त्याच्यानंतर वॉमिट केल्यामुळे पूर्ण बॉडीमध्ये काय नाही, अन्न नाही अजिबात, 2-3 घास फक्त खाल्ले होते. त्याच्यानंतर दुपारी टॅब्लेट्स घेतल्या होत्या, ते सगळं बाहेर निघालं आणि त्याच्यानंतरची त्याची अवस्था झाली आहे ती इतकी जास्त भयानक होती की पूर्ण मान टाकणं किंवा चक्कर येणं या सगळ्या गोष्टी. आणि मंदार तुम्ही बघता, मंदारचे ब्लॉग वगैरे सगळं खूप एंटरटेन करतो किंवा त्याचं कॉमेडी असतंच, त्याचा असा पण तसंच नेचर आहे. म्हणजे तो घरी जरी वावरत असला तरी पण आमच्यासोबत किंवा बाहेर इतर जेव्हा कॅमेरा ऑफ असतो, कॅमेरा बंद असतो, तेव्हा तो सगळ्यांशी तसाच वागतो. पण जेव्हा त्याची तब्येत बिघडते ना, तेव्हा आमची म्हणजे पायाखालची जमीन हलून जाते. कारण त्याला आम्ही कसं सांभाळलं ना, मंदारला लहानपणापासून 3 महिन्याचा होता तेव्हापासून त्याला थॅलेसिमिया आहे. तर थॅलेसिमिया म्हणजे तेच ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एवढ्या सांभाळत आलो ना, तर त्याच्यामुळे आज तो आपल्यासमोर असा व्यवस्थित आहे. आणि असे बरेच पेशंट आहेत, पण त्या पेशंट्सना खूप जपावं लागतं. थॅलेसिमिया पेशंट्सना त्यांची खूप काळजी घेतली जाते. कारण आपल्या शरीरामध्ये असं नॉर्मली ब्लड तयार होतं, पण त्यांच्या शरीरामध्ये असं ब्लड तयार होत नाही. त्याच्यामुळे आपण विचार करू शकतो की ही किती मोठी गोष्ट आहे की ब्लडच बनत नाही आहे आपल्या बॉडीमध्ये. तर अशा मंदारशी रिलेटेड भरपूर गोष्टी आहेत, त्याला आम्ही आत्तापर्यंत एवढं सांभाळलं आहे. पण मेन गोष्ट आहे की ऐकत नाही आहे आम्हाला, म्हणजे ऐकायचं नाही आहे आम्हाला, की आमचं मनाचंच करायचं आहे. बोलतो असं नको करू भाऊ. आता मी पण बोली नॅशनल पार्कला नको जाऊया, कारण तिकडे एकतर हीट पण होती आणि बॉडी पण, त्याच्या अंगाला काटे वगैरे आले होते. तर तुम्ही ब्लॉग बघा ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल त्याच्या बोलण्यावरून. पण तो ब्लॉग पण झालं आणि सगळंच. त्याला नॅशनल पार्कला जायचं होतं, कारण आम्ही एव्हरी मान्सून जातो. पण मान्सून म्हणायला आता पाऊसच कुठे आहे, आता मागे पडत होता पण आता तर पाऊस नाही आहे बिलकुल. थोडंसं थंड वातावरणामध्ये जायला पाहिजे होतं. तर ते इचिंगपासूनची त्याला सुरुवात झाली ना, ते आजपर्यंत. संध्याकाळी वॉमिटिंग वगैरे केली, मग आम्ही पुन्हा फॅमिली डॉक्टरकडे आलो आता मगाशी. आणि त्याच्यानंतर त्यांना दाखवलं, ते बोलले की आपण ठेवून उपयोग नाही आहे, तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. मग आमचं इकडे नेहमीचं ठरलेलं मंदारसाठीचं हॉस्पिटल आहे, तर तिकडे आम्ही घेऊन आलो. त्याला ॲडमिट केलं, त्याच्या इमर्जन्सीमध्ये ICUमध्ये ॲडमिट आहे आता मंदार. आणि ते सगळं प्रोसेस वगैरे त्यांनी माझ्याकडून लिहून पण घेतलं की काय झालं तर आमच्यावर नाही आहे वगैरे. म्हणजे ते सगळं ते तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये कसं असतं सगळ्या गोष्टी. तर ते साईन पण केली मी. तर ते ह्या सगळ्या गोष्टी करताना ना, म्हणजे एकतर बोलतात ना, हृदयावर दगड ठेवून हे सगळं करावं लागतं, जे आम्हाला नेहमीच आम्ही फेस करत आलो आहे. आणि म्हणजे कठोर बनावं लागतं अशा वेळेला. इकडे रडून किंवा असं करून मम्मी खूप टेन्शनमध्ये आली होती, मम्मी पण रडत होती इवन. पण अशा वेळेला खूप ठाम आणि खंबीरपणे आपल्याला राहावं लागतं या सगळ्या गोष्टी करताना. तर असं सगळं आहे. आणि आता लावलं त्याला ECGचं बोटाला लावून ठेवलेलं आहे, ती स्क्रीनवर सुरूच आहे. आणि त्याच्यानंतर 3री 4थी आता सलाईन मोठी ग्लुकोजची बॉटल लावलेली आहे. तर आता थोडंसं त्याचा BP थोडासा आला आहे, म्हणजे 60च्या खालीच आहे. खूप म्हणजे खूप लो होता BP. तेवढं BP माणूस थोडं लेट झालं असतं तर अजून वेगळं काही, म्हणजे अजून तब्येत त्याची खराब झाली असती. पण एकदम सिरियस नोटमध्ये आम्ही त्याला घेऊन आलो, असं झालं सगळं. आणि ॲडमिट केले आता आहे ICUमध्ये. त्याच्यानंतर बघूया आता पुढचं ते लोक काय सांगतील. ब्लड टेस्ट पण केलेले आहेत. भाऊ कसं वाटतं? ठीक वाटतंय? थोडं ठीक वाटतं. खूप जास्त जाऊ द्या, आपण बोलूया. पण तुला थोडं बेटर आहे ना पहिल्यापेक्षा? इकडे सुई वगैरे पण लावलेली आहे हाताला. आता ही 3री बॉटल सुरू आहे. पल्स चेक कर, हात दाखव ना. थंडी थोडीशी लागते ना, तर पल्स ICUमध्ये आहोत आता आम्ही. आणि पल्स चेक करण्यासाठी इकडे त्यांनी लावलेले आहे. हे कधीपासून म्हणजे स्टार्टिंगपासून लावूनच ठेवलेलं आहे, कारण त्यांना समजायला पाहिजे ना की काय किती. आणि मी तुम्हाला अपडेट करेनच जसं जसं होईल. आणि हा व्हिडिओ बनवायचं रिझन म्हणजे हे आहे की आपल्या चॅनलवरती सगळे असे आपले हसून खेळून सगळे जे काय असेल ते व्हिडिओज असतात. पण एक म्हणजे हा पण एक व्हिडिओ शेअर करणं मला महत्त्वाचं वाटलं, कारण मंदारची तुम्ही सगळेच खूप काळजी करत असता किंवा मंदारला तुम्ही लाईक करता. तर त्याच्यामुळे मला मंदारसाठी हा व्हिडिओ बनवावं असं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. एक तुम्हाला पण अपडेट मिळेल की आत्ता सध्या आमच्या लाईफमध्ये काय सुरू आहे. कारण जसं सुखाचे क्षण आम्ही नेहमी शेअर करत असतो, तसं या अप्स अँड डाऊन्समध्ये सगळ्याच गोष्टी आम्ही तुमच्यासोबत आतापर्यंत शेअर करत आलो आहे. त्याआधी पण मी तुम्हाला असं व्हिडिओसुद्धा सांगितलेलं आहे की कसं काय ते. तर हे एक तुम्हाला अपडेट मिळावी की आता मंदारची कंडिशन काय आहे किंवा काय चाललं आहे. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेअर करते. आणि आता थोडं टेन्शनच आहे, म्हणजे
पण ठीक आहे आता. आणि मंदारला कसं आहे की KEM हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही आहे त्याला, कारण त्याचं जे काय ना ते आम्हाला माहितीच आहे. आणि तुम्ही थोडे आधीचे व्हिडिओ बघितलेत 1 वर्ष आधीचे वगैरे, तर ते आहेत आपल्या चॅनलवरती. पण तिकडे पण आता सगळं सुविधा वगैरे ते आपल्याला जे काय ते माहितीच आहे. पण अजून काही अपडेट असेल तर मी तुम्हाला सांगेनच. पण मी काय बोलले ते मला माहीत आहे, मग तुम्ही थोडंसं समजून घ्या. आता मम्मी आहे इकडे, दीदी आणि जिजू येणार आहेत रात्री, तर मग बघूया कसं काय ते सगळ्या गोष्टी. आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुढे काही अपडेट असेल तर मी तुम्हाला देईनच. पण आत्ता सध्या तरी मंदार एकदम किंचित स्टेबल आहे, जसं तुम्ही बघितलं. तर मी पुन्हा भेटेनच तुम्हाला, आणि काय अपडेट असेल तर मी देईन मंदारबद्दल.